नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळात या ठिकाणी 64 जागांची या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट अ, गट ब आणि गट क सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रादेशिक अधिकारी, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, त्याचबरोबर लिपिक पदाची या ठिकाणी पदभरती होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात संदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्यापूर्वी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नक्की दाबा. नंतर आपण असा वेळा सुरू करू. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट अ ते गट क सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो वेतन आणि पदसंख्या या ठिकाणी पाहणार. पहिली पोस्ट आहे प्रादेशिक अधिकारी. यामध्ये 6700 ते 2,08,700 एकूण 2 जागा. वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी तेच केले राहणार एकूण 1 जागा. वैज्ञानिक अधिकारी यांना मित्रांनो 55,100 ते 1,75,100 दरम्यान एकूण 2 जागा. कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी 41,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 4 जागा. प्रमुख लेखापाल 38,600 ते 1,62,800 एकूण 3 जागा. विधी सहाय्यक 38,600 ते 1,62,800 एकूण 3 जागा. कनिष्ठ लघुलेखक ह्या पदासाठी मित्रांनो 38,600 ते 1,62,800 दरम्यान पेशकीट राहणार. त्याचबरोबर कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक ह्या पदासाठी मित्रांनो 35,400 ते 1,12,400 दरम्यान पेशकीट राहणार. वरिष्ठ लिपिक ह्या पदासाठी मित्रांनो सर्वाधिक 10 जागा असणार आहेत. 25,500 ते 81,100 मध्ये पेशकीट राहणार. प्रयोगशाळा सहाय्यक ह्या पदासाठी मित्रांनो 21,700 ते 69,100 मध्ये पेशकीट राहणार. आणि कनिष्ठ लिपिक टंकलेखक ह्या पदासाठी मित्रांनो 19,900 ते 63,200 मध्ये पेशकीट एकूण 6 जागांची या ठिकाणी पदभरती होणार. त्याचबरोबर फॉर्म आहे मित्रांनो 29/12/23 पासून ते 19/1/2024 पर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर एक्झामचे 7 दिवस या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट निघणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ह्या सर्व डिटेल्स तुम्हाला mpcb.go.in ह्या संख्येवर तुम्ही ऑनलाईन पाहू शकता. आणि मित्रांनो एक्झाम आहे ते या ठिकाणी IBPS या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विभागानुसार या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे घटक असणार आहेत त्यानुसार या ठिकाणी पदभरती या ठिकाणी होणार आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला PDF डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF लिंक दिली आहे, त्यानुसार या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी पात्रता या ठिकाणी पाहणार. त्याचबरोबर या ठिकाणी रिजनल ऑफिसर यामध्ये मित्रांनो तुमची इंजिनिअरिंगमधून पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर सिनियर सायंटिफिक असिस्टंट ऑफिसर ह्या पदासाठी कोणत्याही शाखेची डिग्री या ठिकाणी चालू शकते. त्याचबरोबर सिनियर सायंटिफिक ऑफिसर यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी राहणार. ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला सायन्समधून डिग्री असणं आवश्यक आहे. हेड अकाउंटंट त्याचबरोबर फर्स्ट क्लासमधून डिग्री असणं आवश्यक राहणार. लिगल सहाय्यक विधीमधून डिग्री असणं आवश्यक राहणार. ज्युनियर स्टेनो यामध्ये मित्रांनो तुम्हाला डिग्री पास बरोबर या ठिकाणी स्टेनो आणि इंग्रजी 40 आणि मराठी 30 असणं आवश्यक राहणार. ज्युनियर सायंटिफिक असिस्टंट ह्या पदासाठी मित्रांनो पहिल्या क्लासमधून डिग्री असणं आवश्यक राहणार. सिनियर क्लर्क पदासाठी कोणत्याही शाखेची डिग्री चालू शकते. त्याचबरोबर लॅबोरेटरी असिस्टंट ह्या पदासाठी मित्रांनो सायन्समधून डिग्री असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर ज्युनियर क्लर्क टायपिस्ट ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला डिग्री बरोबर या ठिकाणी टायपिंग असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर मित्रांनो सदर भरती प्रयोगमध्ये त्यामध्ये टीप आहे मित्रांनो वरील नमूद केलेल्या पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परीक्षा रद्द करणे, स्थगित करणे किंवा अंशतः बदल करणे हे सर्व अधिकार या ठिकाणी महामंडळाकडे राखीव राहणार. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला परीक्षेत स्वरूप दबले तर मित्रांनो रिजनल ऑफिसर ह्या पदासाठी मित्रांनो एकूण 100 मार्काची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो सिनियर सायंटिफिक ऑफिसर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 100 मार्काची एक्झाम 160 मार्कांची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर ज्युनियर सायंटिफिक ऑफिसर ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला जनरल नॉलेज 80 मार्क आणि वॉटर ॲनालिसिस वगैरे जे आहेत त्यांना 120 मार्काची या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ग्रेड C अकाउंटंट ज्युनियर क्लर्क टायपिस्ट ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 80 मार्काची या ठिकाणी GK नॉलेज वगैरे यांची एक्झाम होणार. त्याचबरोबर बुक किपिंग ह्याची 120 मार्काची या ठिकाणी तुमचं एक्झाम राहणार आहे. त्याचबरोबर लिगल ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला GK वगैरे जे आहेत त्यांना 80 मार्क आणि एन्व्हायरमेंटल लॉजिस्टिक किंवा अदर लॉस 120 मार्काची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार. त्याचबरोबर ज्युनियर स्टेनो ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला GK वगैरे नॉलेज आहे त्यासाठी मित्रांनो पार्ट 1 मध्ये 80 मार्क, पार्ट 2 मध्ये या ठिकाणी 80 मार्क आणि पार्ट 3 मध्ये 40 मार्काची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर लॅबोरेटरी असिस्टंट ह्या पदासाठी पार्ट 1 मध्ये 40, पार्ट 2 मध्ये 60 मार्काची या ठिकाणी एक्झाम होणार. तर ह्या सर्वांच्या परीक्षा पद्धत जर बघितली मित्रांनो गट अ मधील या ठिकाणी तुमच्या या ठिकाणी मुलाखत असणार आहेत. लेखी परीक्षा 160 मार्क आणि 40 मार्काची मुलाखत असणार आहे. त्याचबरोबर गट ब आणि गट क सर्वांसाठी मित्रांनो 120, गट ब आणि गट क सर्व 200 गुणांची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर फीचा विचार केला मित्रांनो फी असणार आहेत. ओपनसाठी 1000 आणि कास्टसाठी 900 रुपये फी राहणार आहे. त्याचबरोबर ह्या सर्वांची डिटेल्स तुम्हाला mpcb.go.in ह्या संख्येवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर फोटोसाठी त्याचबरोबर फोटो या ठिकाणी अपलोड करायचा. फोटो 3:5 4:5 अपलोड करायचा आहे. ब्लॅक पेन साईज
सही या ठिकाणी अपलोड करायची. त्याचबरोबर डिक्लेरेशन आणि थंब या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर पेमेंट आहे मित्रांनो, पेमेंट डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI थ्रू ऑनलाईन फॉर्ममध्ये भरू शकता. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हँडिकॅप असल्यास वेगवेगळ्या घटकानुसार या ठिकाणी तुमचं आरक्षण देण्यात आलं एक तुम्ही चेकआउट करू शकता. वयमर्यादा मित्रांनो वयमर्यादा असताना ओपनसाठी 18 ते 38 वर्षे आणि कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला सर्व शासकीय नियमानुसार या ठिकाणी आरक्षण असणार आहेत. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, अनाथ आणि त्याचबरोबर सर्व आरक्षण या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार.